नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण राजकीय सिद्धांताचा आदर्शवादी दृष्टिकोन पाहणार आहोत. आदर्शवादी दृष्टिकोन नॉर्मेटिव्ह अप्रोच टू द पॉलिटिकल थेअरी ही कन्सेप्ट आज आपण शिकणार आहोत. तर आदर्शवादी दृष्टिकोन म्हणजे काय? राजकीय सिद्धांताचा आदर्शवादी दृष्टिकोन याचा अर्थ राजकीय सिद्धांताची निर्मिती करत असताना प्राचीन काळापासून ज्या ज्या विचारवंतांनी राजकीय सिद्धांताची निर्मिती केली आहे ती राजकीय सिद्धांताची निर्मिती दोन दृष्टिकोनातून झालेली दिसते. एक आदर्शवादी दृष्टिकोनातून आणि दुसरी वास्तववादी दृष्टिकोनातून. तर पहिली कन्सेप्ट आदर्शवादी दृष्टिकोन हे आज आपण पाहणार आहोत. आदर्शवादी दृष्टिकोन कशाला म्हणायचं? तर राजकीय सिद्धांताची निर्मिती करत असताना प्राचीन काळातील किंवा सुरुवातीच्या विचारवंतांनी नैतिक मूल्यांना आपल्या सिद्धांत निर्मितीमध्ये जास्त महत्त्व दिलं होतं, आदर्शांना जास्त महत्त्व दिलं होतं. समाजहिताच्या दृष्टिकोनातून नैतिक मूल्यावर आधारित समाजाची प्रस्थापना करण्यासाठी त्यांनी मूल्यांना, नैतिकतेला अधिक महत्त्व दिलं. त्यामुळं या आधारावर ज्या सिद्धांताची निर्मिती झाली त्याला आदर्शवादी राजकीय सिद्धांत म्हणतात किंवा त्याचा दृष्टिकोन असं म्हणतात, किंवा आदर्शवादी दृष्टिकोनातून निर्माण झालेले राजकीय सिद्धांत असेही आपण म्हणतो. या आदर्शवादी दृष्टिकोनाचा मुख्य उद्देश किंवा हेतू जर बघितला तर व्यक्ती व समाज यांच्या हिताच्या दृष्टीने जे चांगलं वाईट काय आहे, योग्य अयोग्य काय आहे हे पाहण्याचं त्यांचं काम आहे. आणि जे चांगलं आहे ते सिद्धांताच्या माध्यमातून मांडणे हे या आदर्शवादी दृष्टिकोनाचा मुख्य उद्देश आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पाहूया आदर्शवादी दृष्टिकोनाची वैशिष्ट्ये. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे मूल्याधिष्ठित दृष्टिकोन. पहिलं वैशिष्ट्य त्याचं काय आहे? मूल्याधिष्ठित दृष्टिकोन. याचा अर्थ असा आहे की राजकीय सिद्धांताची निर्मिती आदर्शवादी दृष्टिकोनातून करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये मूल्यांना जास्त महत्त्व दिलं जातं, मूल्यांना प्रमाण मानलं जातं, आदर्शांना प्रमाण मानलं जातं आणि मूल्य आणि आदर्शांना प्रमाण मानून राज्याचं स्वरूप कसं असावं याविषयी विवेचन केलं जातं, याविषयी सिद्धांत निर्मिती केली जाते. त्याला मूल्याधिष्ठित दृष्टिकोन असेही म्हणतात. मूल्य शोधून निवडून किंवा एखादं मूल्य गृहीत धरून त्याच्या आधारावर एखादं राज्य कसं असावं याचं विवेचन आपल्या सिद्धांतामध्ये विचारवंत करतात. त्याला आपण राजकीय सिद्धांताचा आदर्शवादी दृष्टिकोन व मूल्याधिष्ठित दृष्टिकोन असं आपण म्हणू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर प्लेटोचं आदर्श राज्याची संकल्पना असेल. प्लेटोने आपल्या आदर्श राज्यामध्ये जे काही सांगितलं ते सगळं मूल्यावर आधारित आहे, आदर्शांवर आधारित आहे. प्लेटोच्या आदर्श राज्याचा राजा हा तत्त्वज्ञ असावा असं त्यांनी म्हटलं आहे. त्याची शिक्षणाची पद्धती त्यांनी सांगितलेली आहे की जे वास्तवात येणे खूप कठीण आहे. असे जे आदर्शावर मूल्यावर आधारित असले सिद्धांत असतं किंवा ज्या सिद्धांतामध्ये मूल्यांनाच महत्त्व दिलं जातं आणि तथ्य वास्तविकतेला बाजूला केलं जातं त्या सर्व सिद्धांतांना मूल्याधिष्ठित सिद्धांत असं म्हणतात. स्त्रियांविषयक साम्यवाद सुद्धा त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये मांडलेला आहे. राज्यकर्त्यांना लग्न करण्यास त्यांनी बंधन घातलेलं आहे. स्त्री आणि संपत्तीचा त्यांनी त्याग करावा असं म्हटलेलं आहे प्लेटोने आपल्या आदर्श राज्यामध्ये. पण हे कुठंतरी वास्तविकतेला धरून नसल्यामुळे ह्याला आदर्शवादी सिद्धांत म्हणतो किंवा मूल्याधिष्ठित सिद्धांत म्हणतो. त्यानंतर कार्ल मार्क्सचा साम्यवाद हा सुद्धा साम्यवादी सिद्धांत कार्ल मार्क्सने मांडला. हा सुद्धा कुठेतरी आदर्शावर आधारित आहे. मार्क्स आपल्या साम्यवादामध्ये म्हणतो की समाजामध्ये सर्व व्यक्ती समान राहिले पाहिजेत व सगळे वर्ग लुप्त झाले पाहिजेत, वर्गविहीन समाज निर्माण झाला पाहिजे, राज्यविहीन समाज निर्माण झाला पाहिजे, सगळीकडं कसं सगळे लोक समान पद्धतीने जीवन जगले पाहिजेत, गरीब कोणी नसला पाहिजे, म्हणजे गरीब श्रीमंत अशी दरी निर्माण नाही झाली पाहिजे, भांडवलदार कामगार वर्ग असं वर्ग निर्माण नाही झाला पाहिजे, म्हणजे हे सर्व एकाच ह्याच्यामध्ये आले पाहिजेत, समाजामध्ये सगळीकडे समानता साम्यवाद निर्माण झाला पाहिजे अशी जी संकल्पना मार्क्स मांडतो ही संकल्पना सुद्धा कुठेतरी मूल्याधिष्ठित आदर्शावर आधारित आहे. म्हणून ते कुठेतरी वास्तविकतेला धरून नाही, ती वास्तवात येऊ शकत नाही. म्हणून त्या सिद्धांतांना मूल्याधिष्ठित दृष्टिकोनातून मांडलेले सिद्धांत आपण म्हणू शकतो. ही एक पहिलं वैशिष्ट्य
आदर्शवादी दृष्टिकोनाचं सांगू शकतो. दुसरं वैशिष्ट्य आहे तत्त्वज्ञानाची बैठक. आदर्शवादी दृष्टिकोनातून जे राजकीय सिद्धांताची निर्मिती केली जाते त्या राजकीय सिद्धांताची जी बैठक आहे किंवा निर्मितीची जी बैठक आहे ती तत्त्वज्ञानावर आधारित आहे, कोणत्या तरी तत्त्वज्ञानावर आधारित आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग केवळ याच्यामध्ये तथ्यांवर भर दिला जात नाही किंवा माहितीच्या संकलनावर भर दिला जात नाही. तथ्य गोळा करणे, माहिती संकलित करणे आणि त्याचं विवेचन करणे हे जे वास्तववादामध्ये किंवा अनुभववादामध्ये केलं जातं ते इकडं नाही. तर इकडं आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये राजकीय सिद्धांताची निर्मिती करीत असताना एखाद्या तत्त्वज्ञानावर त्यांचा बेस असतो, त्यांची बैठक असते आणि त्या आधारे ते आपले राजकीय सिद्धांताची निर्मिती करत असतात. उदाहरणार्थ आपण उदाहरण द्यायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की हेगेलने आपल्या राज्याचा आदर्शवादी सिद्धांत मांडताना, हेगेल या विचारवंताने आपल्या राज्याचा आदर्शवादी सिद्धांत मांडत असताना विरोध विकासवादाचे तत्त्व स्वीकारले होते. म्हणजे हे बेस त्यांनी स्वीकारला होता. विरोध विकासवाद कशाला म्हणायचं तर हेगेल म्हणतो की राज्याचा आदर्शवादी सिद्धांत मांडताना हेगेल म्हणतो की विरोध विकासवादाच्या तत्वातूनच आदर्श राज्याची निर्मिती होऊ शकते. म्हणजे काय, विरोध विकासवाद म्हणजे बौद्धिक विरोध विकासवाद असं त्यांचं म्हणणं होतं की बुद्धीमध्ये एखादा वाद निर्माण होतो, त्या वादापासून त्याला प्रतिवाद सुद्धा अस्तित्वात येतो आणि त्या वाद आणि प्रतिवादामधून जे काही सुसंवाद निघतो किंवा संवाद निर्माण होतो तो संवाद म्हणजेच त्या संवादातून एक आदर्श राज्याची निर्मिती किंवा विकास म्हणतो जी किंवा चांगलं उद्याला येतं आणि अशाच विरोध विकासातून एक आदर्श राज्य निर्माण होतं असं हेगेल सांगतो. आणि पुढच्या काळामध्ये कार्ल मार्क्सने सुद्धा साम्यवादी समाजरचनेचा सिद्धांत जेव्हा मांडतात किंवा साम्यवादी सिद्धांत जेव्हा मांडतात तेव्हा सुद्धा ते हेगेलचा विरोध विकासवादाचं तत्त्व स्वीकारतात आणि त्या तत्त्वावरच आपला साम्यवाद मांडतात. त्यांचंही असं म्हणणं आहे की समाजामध्ये दोन वर्ग आहेत, कामगार आणि भांडवलदार. पहिला वाद आणि दुसरा प्रतिवाद आहे. भांडवलदार वाद असेल तर त्याला कामगार प्रतिवाद आहे आणि दोघांच्या संघर्षातून जे काही निर्माण होईल ते संवाद असेल आणि त्यातून एक चांगली समाजरचना, साम्यवादी समाजरचना उदयास येईल असं त्यांचं ते विरोधी विकासाचं तत्त्व त्यांनी वापरून साम्यवादी सिद्धांत मांडला. म्हणजे याचा थोडक्यात अर्थ असा होतो की आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये किंवा त्याची बैठक ही विशिष्ट एका तत्त्वज्ञानावर आधारलेली असते. आता लोकशाहीचा सिद्धांत कोणत्या तत्त्वज्ञानावर आधारित आहे? एखाद्या देशामध्ये लोकशाही आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचं काहीतरी बेस पाहिजे ना, फिलॉसॉफी पाहिजे ना काहीतरी, की या देशामध्ये हे आहे म्हणजे लोकशाही आहे. तर लोकशाही हे कोणत्या तत्त्वज्ञानावर आधारित आहे तर स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय ही जी फिलॉसॉफी आहे, हे जे तत्त्वज्ञान आहे या तत्त्वज्ञानावर लोकशाहीचा सिद्धांत आधारलेला आहे. लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये राजकीय सिद्धांत निर्मितीच्या आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये जी सिद्धांत निर्मिती केली जाते ती कोणत्या तरी तत्त्वज्ञानावर आधारलेली असते. हे झालं दुसरं वैशिष्ट्य. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे अनुगामी पद्धतीचा अवलंब. अनुगामी याचा अर्थ आपण म्हणतो की आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये अनुगामी पद्धतीचा अभ्यास पद्धतीचा समावेश केला जातो. असा त्याचा अभ्यास पद्धती आहे. अनुगामी पद्धती काय, संशोधनाची पद्धती आहे, ती सिद्धांत निर्मितीची एक ती पद्धती आहे. मग ती काय पद्धती आहे तर सामान्याकडून विशेषाकडे जाण्याची निगमनात्मक पद्धती आहे. आगमनात्मक एक पद्धती असते आणि निगमनात्मक पद्धती असते. आगमनात्मक पद्धतीमध्ये विशिष्टाकडून सामान्याकडे अभ्यास केला जातो आणि निगमनात्मक पद्धतीमध्ये सामान्याकडून विशेषाकडे अशी एक अभ्यासाची पद्धती असते. म्हणजे याचा अर्थ सामान्याकडून विशेषाकडे जाण्याच्या पद्धतीचा अवलंब केला जातो. याचा अर्थ असा आहे की विशिष्ट तत्वे किंवा मूल्य गृहीत धरले जातात. पहिल्यांदा एक बेस गृहीत धरला जातो आणि त्या बेसवर आधारित शोध लावला जातो किंवा अभ्यास केला जातो, संशोधन केलं जातं आणि नंतर निष्कर्ष काढले जातात. याला सामान्याकडून विशिष्टाकडे जाण्याची पद्धती किंवा निगमनात्मक अभ्यासाची पद्धती म्हणतात. आणि या अभ्यास पद्धतीचा वापर
आदर्शवादी दृष्टिकोनात केला जातो सिद्धांत निर्मितीमध्ये, म्हणून हे तिसरं वैशिष्ट्य सांगितलं जातं. उदाहरणात द्यायचं झालं तर आपण म्हणतो की सामाजिक कराराचा सिद्धांत जो हॉब्स, लॉक आणि रुसोनी मांडला, तो सामाजिक कराराचा सिद्धांत ते सुद्धा सामान्याकडून विशिष्टाकडे ह्या अनुगामी पद्धतीतच त्यामध्ये त्यांनी वापर केलेला आहे. म्हणजेच त्यांनी विशिष्ट तत्त्व गृहीत धरलं. काय तत्त्व गृहीत धरलं? तर सामाजिक कराराचा सिद्धांत मांडत असताना त्यांनी सर्वप्रथम मानवी स्वभावाचं विश्लेषण केलं आणि ते विश्लेषण करून मानवी स्वभावावर आधारित सामाजिक कराराचा सिद्धांत मांडला. हॉब्सने मानवी स्वभावाचं वर्णन करत असताना हॉब्सच्या मते मानव हा जन्मदाच दुष्ट आहे, स्वार्थी आहे, असं हॉब्सने मानवाचं स्वभावाचं विश्लेषण केलं. त्या आधारे त्यांनी सामाजिक करारातून राज्याची निर्मिती केली. लॉकने मनुष्याला जन्मजातच काय म्हणतो निष्पाप बुद्धिमान समजतोय, त्यामुळे तो त्याच्या आधारे मानवी स्वभावाच्या आधारे तो आपल्या राज्याची निर्मिती करतो. रुसो मनुष्य हा जन्मजातच हा कोऱ्या पाटीसारखा असतो, निष्पाप असतो, त्यामुळं त्यांनी त्या आधारे राजकीय सिद्धांताची निर्मिती केली आहे किंवा सामाजिक कराराचा सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजे प्रत्येकाची सामाजिक करार सिद्धांताने मांडत असताना एक एक तत्त्व गृहीत धरलेलं आहे आणि त्या तत्त्वाच्या आधारे सिद्धांताची निर्मिती करणे, त्याला आपण निगमनात्मक अभ्यास पद्धती किंवा अनुगामी अभ्यास पद्धती असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य सांगितलं जातं की व्यक्तिनिष्ठ स्वरूपाचा दृष्टिकोन स्वीकारला जातो. याच्यामध्ये राजकीय सिद्धांताच्या आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये अभ्यास करत असताना व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन स्वीकारला जातो किंवा व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन त्याच्यामध्ये येत असतो. म्हणजे काय? तर जो कोणता राजकीय विचारवंत आदर्शवादी दृष्टिकोनातून राजकीय सिद्धांताची निर्मिती करत असतो, अशा वेळेस त्या विचारवंताचे स्वतःचे विचार त्याच्यामध्ये तो मांडत असतो. त्याला काय वाटतं, त्याची मतं तो त्याच्यामध्ये मांडत असतो. म्हणजे याचा अर्थ असा होतो की याच्यामध्ये जे काही सिद्धांत निर्मिती होते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यक्तिनिरपेक्षता नसते, तर व्यक्तिसापेक्षता असते. याच्यामध्ये त्याचं स्वतःचे मत, स्वतःचे मूल्य, स्वतःचे आदर्श त्याच्यामध्ये घालतो. त्यामुळं तो सिद्धांत योग्यच असेल किंवा चुकीच्या गृहीतावर सुद्धा निर्माण होऊ शकतो, कारण का त्या एका व्यक्तीची मतं हे बरोबर असतीलच असं नाही. म्हणून याच्यामध्ये हा एक दोष आहे. खरं तर ते त्याचं वैशिष्ट्य आहे, पण हा एक दोष आहे की ह्याच्यामध्ये व्यक्तिसापेक्षता राहत नाही. विचारवंत आपल्या स्वतःची मते त्याच्यामध्ये मांडतो आणि त्यातून सिद्धांत निर्मिती करतो. म्हणून हे सिद्धांत कुठंतरी चुकीच्या गृहीतकावर सुद्धा आधारलेले असू शकतात. त्यामुळं हे एक वैशिष्ट्य आपला सांगता येतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण म्हणतो की राज्याचा उदयाचा ईश्वरी सिद्धांत, दैवी सिद्धांत ज्यांनी कुणी मांडला किंवा जे कुणी याचं समर्थन करतात ते हे सिद्धांत मांडत असताना तिने स्वतःचीच मतं मांडली आहेत की राज्य हे ईश्वराने निर्माण केलेलं आहे, असा हा सिद्धांत सांगतो. पण हे खरं आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ त्यांनी वेगवेगळ्या धर्मग्रंथाचं, वेगवेगळ्या पौराणिक ग्रंथांचं आधार घेऊन हे सिद्धांत मांडला. पण हे मांडत असताना कुठंतरी त्यांची देवावर, त्यांची धर्मावर, त्यांची ईश्वरावर श्रद्धा असल्यामुळे ते सांगतात की ईश्वराने राज्य निर्माण केलं. ही त्यांची धारणा आहे, पण ती वास्तविक धारणा आहे का? तर ती नाही. म्हणजे ही चुकीच्या गृहीतकावर आधारलेला हा राजकीय सिद्धांत आहे. म्हणून आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये व्यक्तिनिष्ठ स्वरूपाचा दृष्टिकोन होतो किंवा त्याच्यामध्ये व्यक्तीची, त्या विचारवंताची स्वतःची मते डोकावतात. म्हणून कुठंतरी हे सिद्धांत कुठंतरी अयोग्य सिद्धांत निर्मिती होण्याची शक्यता याच्यामध्ये निर्माण झालेली असते. ठीक आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे नैतिकतेचे अधिष्ठान. आदर्शवादी दृष्टिकोनातून राजकीय सिद्धांताची निर्मिती करत असताना त्यामध्ये नैतिकतेचे अधिष्ठान असते. म्हणजे नैतिक मूल्यावर नीतिशास्त्राच्या आधारे राज्याचं, व्यक्ती आणि समाज कल्याणाच्या दृष्टीने चांगली, योग्य कोणती राजकीय व्यवस्था असेल याविषयी चिंतन राजकीय विचारवंत करत असतात. नैतिक मूल्याच्या आधारावर, आदर्शाच्या आधारे व्यक्ती आणि समाजाच्या कल्याणाच्या, हिताच्या, विकासाच्या दृष्टीने कोणती शासन व्यवस्था, कोणती राजकीय व्यवस्था चांगली असेल याचं विवेचन
नैतिकतेच्या आधारावर करण्याचं काम यामध्ये केलं जातं. तर या दृष्टीने आपण जर विचार केला तर नैतिक अधिष्ठान हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या आदर्शवादी दृष्टिकोनाचं आपल्याला सांगता येतं. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे की आदर्शवादावर काल्पनिकतेवर अधिक भर दिला जातो असं एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे की आदर्शवादी दृष्टिकोनातून राजकीय सिद्धांताची निर्मिती करत असताना त्याच्यामध्ये आदर्शावर भर दिला जातो. आदर्श म्हणजे चांगलं, जे काही योग्य आहे त्याला आपण आदर्श म्हणतो. आणि काल्पनिकतेवर सुद्धा अधिक भर दिला जातो. कारण का, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी वास्तवात येऊ शकत नाहीत त्या गोष्टीसुद्धा झाल्या पाहिजेत असं जेव्हा आपण म्हणतो त्याला काल्पनिकता म्हटलं जातं. आणि ही काल्पनिकता हा आदर्शवादी राजकीय सिद्धांत निर्मितीमध्ये होत असतो. म्हणून हे एक त्याचं वैशिष्ट्य सांगितलं जातं. उदाहरणामध्ये प्लेटोचा तत्त्वज्ञ राज्यकर्ता. प्लेटो म्हणतो की राज्यकर्ता हा तत्त्वज्ञच असला पाहिजे. मग आज आपण बघतो का याच्या उलट परिस्थिती आहे की आज आपला राज्यकर्ता जो कोणी सरकारमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना शिक्षणाची मुळात अटच नाही. ह्याने तर तत्त्वज्ञ असावं म्हणतोय, म्हणजे उच्च शिक्षित तत्त्वज्ञ फिलॉसॉफर असावा. जो फिलॉसॉफर उच्च शिक्षित असेल, प्लेटोने सांगितलेले पूर्ण शिक्षण चे पूर्ण टप्पे सगळे पूर्ण पार करेल, ते सर्व शिक्षण संपल्यानंतर विशिष्ट कालावधीसाठी व्यावहारिक ज्ञान घेऊन जेव्हा तो बाहेर पडेल तेव्हा त्याला कुठंतरी राज्यकर्ता बनण्याची संधी मिळेल. असं एवढी मोठी प्रोसेस प्लेटो सांगतो ती आज आहे का? तत्त्वज्ञ राज्यकर्ता ही काल्पनिकच झाली ना. मग जी वास्तवात येऊ शकत नाही ती गोष्ट काल्पनिक असते. म्हणजेच प्लेटोने सांगितलेला तत्त्वज्ञ राज्यकर्ता हे जसं सत्यामध्ये येऊ शकत नाही, आज आपल्या आमदार खासदारांना एक म्हणजे न शिकलेला सुद्धा आमदार खासदार होऊ शकतो, न शिकलेला व्यक्तीसुद्धा देशाचा कारभार चालवू शकतो. म्हणजे शिक्षणाची तिथं अट नाही. म्हणजे हे कुठंतरी आदर्श आहे, काल्पनिकतेवर आधारित आहे. स्त्रियांविषयक साम्यवाद सुद्धा सांगतो की राज्यकर्ते वर्गांनी लग्नच करू नये असं पण सांगतोय. तर हे कुठंतरी हे पण स्त्रीविषयक साम्यवाद हे सुद्धा सत्यात येऊ शकत नाही, हे सुद्धा काल्पनिक आहे. म्हणजेच ह्या सर्व गोष्टी काल्पनिकतेवर अधिक भर दिल्यामुळे आदर्शवादी सिद्धांत हे वास्तविकतेपासून कुठंतरी दूर गेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी आदर्शवादी दृष्टिकोन संपलेला आहे. आदर्शवादी दृष्टिकोनावर काही त्याचं मूल्यमापन करत असताना काही विचारवंत, डेव्हिड ईस्टनसारखा विचारवंत त्यावर आक्षेप घेतोय. या दृष्टिकोनावर त्याचं असं म्हणणं आहे की आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये तत्व, मूल्य, आदर्श यांना वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलंयच. बरोबर आहे की आदर्शांना, तत्वांना, मूल्यांना वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिल्यामुळे काल्पनिक ग्रहित तत्वे यांना सुद्धा जास्त महत्त्व दिलं. त्यामुळं चुकीचे निष्कर्ष, चुकीचा सिद्धांत निर्माण होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं दैवी सिद्धांत राज्यनिर्मितीचा, तर हे एक शक्यता आहे. म्हणून असा एक दोष डेव्हिड ईस्टन यांनी दाखवून दिला आहे. पण हे काही जरी दोष असले तरी आदर्शवादी दृष्टिकोनावर हे काही काय म्हणतो आपण टीका जरी होत असली तरी आदर्शवादी दृष्टिकोनाचं महत्त्व किंवा दृष्टिकोनातून निर्माण होणाऱ्या राजकीय सिद्धांताचं महत्त्व कमी होत नाही. कारण ते राजकीय सिद्धांत जे आदर्शवादी दृष्टिकोनातून निर्माण झालेले आहेत त्या काळामध्ये ते उपयोगी होते. ते त्या काळामध्ये समाजाला पूरक होते, पोषक होते. एक समाजाला कोणतं तरी आदर्श समोर असेल तरच समाज योग्य दिशेने जाऊ शकतो. तो आदर्श ठेवण्याचं काम या आदर्शवादी राजकीय सिद्धांताने केलेलं आहे. जरी वास्तवात येत नसले तरी त्या दिशेने आपण काही करू शकतो का, त्या दिशेने आपण बदल करू शकतो का, हा तरी विचार व्यक्तीमध्ये निर्माण करण्याचं काम या आदर्शवादी राजकीय सिद्धांताने केल्यामुळे या आदर्शवादी दृष्टिकोनाचं महत्त्व कमी होत नाही. ते भविष्यात सुद्धा वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये हे राजकीय सिद्धांत उपयोगी पडतात. ठीक आहे. या ठिकाणी आदर्शवादी राजकीय सिद्धांत किंवा आदर्शवादी दृष्टिकोन राजकीय सिद्धांताचा हे या ठिकाणी संपलेला आहे. ओके, थँक्यू.